हॅलो एव्हरीवन. कालच्या लेक्चरमध्ये आपण या बोर्डच्या पुस्तकामधले 8 पासून 15 पर्यंतचे न्यूमरिकल सॉल्व केलेले आहे. पुढे आपल्याला 16 पासूनचे पुढचे न्यूमरिकल जे आहेत ते जवळपास 23 पर्यंतचे न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत. 16 नंबरचा न्यूमरिकल काय सांगतो बघा. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मेन पोझिशन At what distance from the main position is the kinetic energy of a particle performing simple harmonic motion of amplitude 8 centimeter, 3 times its potential energy. म्हणजे पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे, त्याची अँप्लिट्यूड तुम्हाला दिलेली आहे. अँप्लिट्यूड आहे ती 8 सेंटीमीटर आहे. कुठल्या अंतराला, किती अंतराला या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जीच्या 3 पट असेल असं विचारलेलं आहे. कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल बघा. आपल्याला कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आहे. कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आहे E K इक्वल टू हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. के बद्दल आपण एम ओमेगा स्क्वेअर असं सुद्धा लिहू शकतो. पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन आहे हाफ के एक्स स्क्वेअर. त्यांनी दिलेली कंडिशन आहे कायनेटिक एनर्जी 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी लिहिता येईल आपल्याला बघा. हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू हाफ 3 into हाफ के एक्स स्क्वेअर. हाफ के दोन्ही बाजूला आहे, कॅन्सल करता येईल. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 3x स्क्वेअर. 4x स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर. 2x इक्वल टू ए. x इक्वल टू ए बाय 2. आणि आता आपल्याला ए ची व्हॅल्यू दिलेली आहे 8 सेंटीमीटर. म्हणजे x इक्वल टू 8 बाय 2 म्हणजे x इक्वल टू 4 सेंटीमीटर. अशा या सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये असणाऱ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जीच्या 3 पट असणार आहे 4 सेंटीमीटरला, जर त्याचे अँप्लिट्यूड 8 सेंटीमीटर असेल तर. असं हे 16 नंबरचं एक्झाम्पल. पुढच्या एक्झाम्पल मध्ये बघा काय सांगितलेलं आहे. 17 नंबरचं एक्झाम्पल आहे बघा. ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ पीरियड 2 pi सेकंड about the mean position O is observed to have a speed of b root 3 meter per second when at a distance b meter from O म्हणजे मेन पोझिशन. If the particle is moving away from O at that instant, find the time required by the particle to travel a further distance b. बघा, पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे, त्याचा पिरियडिक टाइम 2 pi सेकंद असा दिलेला आहे. याची व्हेलॉसिटी जी आहे, स्पीड जो आहे तो दिलेला आहे b रूट 3 मीटर पर सेकंद. त्याला डिस्प्लेसमेंट जी आहे ती x1 असं म्हणूया आपण, b अशी आहे. त्याचा टाइम जो आहे तो t1 आपण घेणार आहे. आणि काय सांगितलंय बघा, हा पार्टिकल मेन पोझिशन पासून अवे फ्रॉम द मेन पोझिशन पासून दूर जाणार आहे. आणि आपल्याला काय दाखवायचं बघा, फाइंड द टाइम रिक्वायर्ड बाय द पार्टिकल टू ट्रॅव्हल ए फर्दर डिस्टन्स b. म्हणजे नंतरची डिस्प्लेसमेंट जी आहे ती मेन पोझिशन पासून जर विचारात घेतली तर x2 इक्वल टू b प्लस b म्हणजे 2b असं येणार आहे. त्या ठिकाणचा टाइम t2 असणार आहे. या ठिकाणचा टाइम आहे तो t1 असणार आहे. या बी पासून तो बी कडे जाण्यासाठी लागणारा जो काही वेळ आहे तो या ठिकाणी विचारलेला आहे टी असा.
कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल बघा. आपल्याला या ठिकाणी समजा आपण फिगरचा विचार केला की त्याची मेन पोझिशन आहे बी एवढ्या अंतरावरती x1 इक्वल टू बी असताना त्याचं व्हेलॉसिटी जी आहे ती b√3 अशी आहे. या ठिकाणचा टाइम t1 असा आहे. पुन्हा बी एवढा अंतर जाणार आहे. त्या ठिकाणचा बी एवढा अंतर गेल्यानंतर x2 इक्वल टू 2b येणार आहे. टाइम आहे तो t2 आहे. t2 मायनस t1 इक्वल टू आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे किंवा कॅल्क्युलेट करायचं आहे किती येणार आहे. बघा आपल्याकडं व्हेलॉसिटीचं इक्वेशन आहे. आपल्याकडे व्हेलॉसिटीचं इक्वेशन आहे v इक्वल टू ओमेगा रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. त्यांनी दिलेल्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करणार आहे. b√3 इक्वल टू ओमेगा म्हणजे 2 पाय अपॉन t रूट ऑफ a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. त्यामध्ये आपल्याला बघा याचा स्क्वेअर करता येईल किंवा या ठिकाणची व्हॅल्यू 2 पाय सबस्टिट्यूट करता येईल. b√3 इक्वल टू 2 पाय अपॉन 2 पाय रूट ऑफ a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. 2 पाय कॅन्सल होईल. स्क्वेअर केला तर काय येणार बघा 3b स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर इक्वल टू 4b स्क्वेअर. a इक्वल टू आपल्याला 2b असं मिळणार आहे. म्हणजे या सिंपल हार्मोनिक मोशन मधल्या पार्टिकलची अँप्लिट्यूड आपल्याला या व्हेलॉसिटीवरून कॅल्क्युलेट करता आलेली आहे की 2b अशी आपल्याला मिळालेली आहे. आता आपल्याकडे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे. आपल्याकडे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे. काय इक्वेशन आहे बघा डिस्प्लेसमेंटचं आणि याच्यावरून आपल्याला ते फाइंड आउट करता येईल. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे x इक्वल टू a साइन ओमेगा t प्लस फाय असं आहे. x1 इक्वल टू लिहायचं असेल तर काय किंवा जनरल इक्वेशन बघा a साइन ओमेगा t प्लस फाय असं लिहिता येणार आहे. स्टार्ट फ्रॉम मेन पोझिशन. मेन पोझिशन पासून विचारात घ्यायचं आहे म्हणजे फाय इक्वल टू आपल्याला 0 घेता येणार आहे. फायची व्हॅल्यू जी आहे ती 0 घेता येणार आहे. पहिल्यासाठी लिहिता येईल आपल्याला x1 इक्वल टू a एम्प्लिट्यूड a साइन ओमेगा t1. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येतील. b इक्वल टू 2b साइन ओमेगा म्हणजे 2 पाय अपॉन t स्मॉल t1 असं लिहिता येणार आहे. हा b कॅन्सल होणार आहे म्हणजे इक्वेशन लिहिता येईल हाफ इक्वल टू साइन t1 असं लिहिता येईल. t1 इक्वल टू साइन इनव्हर्स 0.5. साइन इनव्हर्स 0.5. 0.5 व्हॅल्यू बघा कोणासाठी आहे t1 इक्वल टू आपल्याला लिहिता येणार आहे साइन 30 म्हणजेच π/6 रेडियन असं लिहिता येईल. π/6 रेडियनची गरज नाही. पायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली की आपल्याला ते सेकंद मध्ये मिळणार आहे. π/6 सेकंद असं मिळणार आहे. त्यानंतर दुसरं इक्वेशन आहे x2 इक्वल टू a साइन ओमेगा t2 प्लस फाय. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार 2b इक्वल टू 2b साइन ओमेगा. ओमेगा म्हणजे या ठिकाणी 2 पाय अपॉन t t2 प्लस 0 असं लिहिता येईल. 2b कॅन्सल झाला की 1 इक्वल टू साइन t2 असं लिहिता येणार आहे. t2 इक्वल टू साइन इनव्हर्स 1 असं लिहिता येणार आहे. साइन इनव्हर्स 1 आपल्याला त्याची व्हॅल्यू माहिती आहे π/2 सेकंद असं लिहिता येईल. आणि बघा t2 π/2 आलेला आहे. t1 आलेला तर π/6 आलेला आहे. दोघांची वजाबाकी घेता येईल आपल्याला t2 मायनस t1 t इक्वल टू π/2 मायनस π/6 असं लिहिता येईल. π/2 मायनस π/6 आणि यांची वजाबाकी जर केली आपण तर काय आहे बघा 6 पाय मायनस 2 पाय डिवायडेड बाय 12 म्हणजे 4 पाय अपॉन 12 म्हणजेच आपल्याला टी ची व्हॅल्यू मिळणार आहे π/3 सेकंद. π/3 सेकंद. अशा पद्धतीनं या सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये असणाऱ्या पार्टिकलच्या बाबतीमध्ये बी एवढ्या अंतरावरची व्हेलॉसिटी दिलेली आहे. पुन्हा बी एवढ्या अंतर जाण्यासाठी
जो काही टाइम लागणारा आहे तो अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता आलेला आहे. असं हे 17 नंबरचं एक्झाम्पल आहे. पुढे आपल्याला 18 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. अठरा नंबरचं एक्झाम्पल बघा काय सांगतंय. द पिरियड ऑफ ऑसोलेशन ऑफ ए बॉडी ऑफ मास m1 suspended from a light spring is t, when a body of mass m2 is tied to the first body and the system is made to oscillate. The period is 2t. Compare the masses m1 and m2. पहिला टाइम दिलेला आहे पिरियडिक टाइम टी असा मास m1 साठी. या m1 ला m2 अटॅच केला म्हणजे टोटल मास m1 प्लस m2 त्याचा पिरियडिक टाइम झालेला आहे 2t. तर m1 आणि m2 याचा रेशो जो आहे तो काय असेल असं विचारलेलं आहे. बघा टीचं इक्वेशन आपण या अगोदर डिराईव्ह केलेलं आहे. टी इक्वल टू 2 पाय पहिल्यासाठी लिहायचं असेल तर m1 अपॉन के, दुसऱ्यासाठी लिहायचं असेल तर टी इक्वल टू 2 पाय रूट m1 प्लस m2 अपॉन के. के मध्ये काय बदल होणार नाही. दुसऱ्या इक्वेशनला पहिल्या इक्वेशनला डिवाइड केला तर लेफ्ट साइडला 2 येणार आहे. राईट साइडला बघा m1 प्लस m2 अपॉन m1 त्याचा स्क्वेअर करणार आहे m1 प्लस m2 अपॉन m1 म्हणजे 4m1 इक्वल टू m1 प्लस m2 असं लिहिता येईल. 3m1 इक्वल टू m2 म्हणजे m1 बाय m2 इक्वल टू 1/3 असं आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता येणार आहे. टीचं इक्वेशन आहे टी इक्वल टू 2 पाय रूट m अपॉन के. पहिल्यासाठी लिहिलं, दुसऱ्यासाठी लिहिलं, डिव्हाइड केलेलं आहे आणि हा स्क्वेअर रूट घालवण्यासाठी स्क्वेअर करून सिम्प्लिफाय केलेला आहे. अशा पद्धतीने m1 बाय m2 जो आहे तो आपल्याला या ठिकाणी 1/3 असा मिळणार आहे. 19 नंबरचा प्रॉब्लेम काय आहे बघा. नंबरचा प्रॉब्लेम. The displacement of an oscillating particle is given by. The displacement of oscillating particle is given by x equal to a sin omega t plus b cos omega t. त्यातला a, b आणि ओमेगा हे सगळे कॉन्स्टंट आहे. तर आपल्याला काय सांगितलेलं बघा. Prove that the particle performs a linear simple harmonic motion with amplitude capital A equal to root a square plus b square. कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल बघा. या ठिकाणी तुम्हाला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलेलं आहे. ए बद्दल आपल्याला रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असं दाखवायला सांगितलेलं. रिझल्टंट अँप्लिट्यूड जे आहे ती एक्स इक्वल टू आपल्याकडे इक्वेशन आहे ए साइन ओमेगा टी प्लस बी कॉस ओमेगा टी. त्यांनी दिलेलं इक्वेशन. आता हे सिंपल हार्मोनिक मोशन जे आहे ते आपल्याला दाखवायला पाहिजे. त्यासाठी आपण याला डिफरन्शिएट करणार आहे. dx बाय dt इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. ओमेगा टी बद्दल त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला ओमेगा असं घेता येणार आहे. तसं याचं लिहायचं असेल तर मायनस बी ओमेगा साइन ओमेगा टी. साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, कंपोजिट फंक्शन आहे ओमेगा टीचं ओमेगा. पुन्हा याला डिफरन्शिएट करणार आहे. डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी मायनस बी ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी असं लिहिता येणार आहे. आणि यावरून डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ए साइन ओमेगा टी
प्लस बी कॉस ओमेगा टी म्हणजेच डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. याला आपण ऍक्सलरेशन असं म्हटलेलं आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. या इक्वेशन वरून आपल्याला दोन कंडिशन लिहिता येणार आहे. या इक्वेशन वरून आपल्याला दोन कंडिशन लिहिता येणार आहेत. काय लिहिता येणार आहे बघा कंडिशन. पहिली कंडिशन आपण सांगणार आहे नंबर 1, द ऍक्सलरेशन, ओमेगा कॉन्स्टंट आहे म्हणजे द ऍक्सलरेशन is directly proportional to the displacement as omega is constant. दूसरी कंडिशन बघा, the negative sign shows that the direction of acceleration is opposite to the displacement. ह्या दोन कंडिशन आपल्याला या इक्वेशन वरून घेता आलेल्या आहेत. दीज आर दी कंडिशन्स ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणून हा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे. हेन्स पार्टिकल perform linear simple harmonic motion. linear simple harmonic motion. आता आपल्याला याच्या पुढे सॉल्व करण्यासाठी काय करायचं आहे बघा. याच्या पुढे सॉल्व करण्यासाठी काय करायचं बघा. लय त्यातला आपल्याकडे जो काय स्मॉल ए आहे, स्मॉल ए इक्वल टू आपल्याला ए कॉस डेल्टा असं लिहिता येईल आणि बी इक्वल टू ए साइन डेल्टा असं लिहिता येणार आहे. ए कॉस डेल्टा स्मॉल ए बद्दल, बी बद्दल ए साइन डेल्टा. आणि आता हे इक्वेशन 2 आहे, हे इक्वेशन 3 आहे. आणि आपल्या मूळच्या इक्वेशन मध्ये आपण जर सबस्टिट्यूट केला तर काय येणार आहे बघा. मूळच्या इक्वेशन मध्ये आपण सबस्टिट्यूट केला काय येणार आहे बघा. एक्स इक्वल टू ए कॉस डेल्टा साइन ओमेगा टी प्लस ए साइन डेल्टा कॉस ओमेगा टी. एक्स इक्वल टू ए ब्रॅकेट मध्ये साइन ओमेगा टी कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी साइन डेल्टा म्हणजे एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस डेल्टा असं लिहिता येणार आहे. आणि जर आपण याची तुलना पहिल्या इक्वेशन बरोबर केली तर दिस इज ऑल्सो परफॉर्म्स लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आपल्याला याच्या अँप्लिट्यूडचं इक्वेशन काढायचं आहे. हे 2 आणि 3 नंबरचं इक्वेशन आहे. काय करायचं बघा. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन 2 and 3. 2 नंबरचं इक्वेशन ए कॉस डेल्टा आहे. 3 नंबरचं इक्वेशन ए साइन डेल्टा आहे स्मॉल बी बद्दल. आपण त्यांच्या वर्गांची बेरीज करणार आहे. काय येणार बघा. लेफ्ट साइडला ए स्क्वेअर पर बी प्लस बी स्क्वेअर, राइट साइडला ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस बी ए स्क्वेअर
साइन स्क्वेअर डेल्टा म्हणजेच ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर सेम अँगलला 1 येणार आहे. म्हणजे ए इक्वल टू आपल्याला रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असं हे या ठिकाणी प्रूव्ह करता आलेलं आहे. हे इक्वेशन जे आहे जे काही एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिलेली कंडिशन आहे की एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस बी कॉस ओमेगा टी असेल तर हे सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे हे प्रूव्ह केलेलं आपण. त्याचबरोबर त्याची जी काही अँप्लिट्यूड आहे रिझल्टंट मोशनची अँप्लिट्यूड आहे ए त्याचा इनिशियल फेज आहे तो डेल्टा हे आपल्याला त्यातला ए जो आहे तो या ठिकाणी फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी ए फाइंड आउट करता आलेला आहे. बघा पुढच्या प्रॉब्लेम मध्ये बघा आपल्याला या ठिकाणी 2 सिंपल हार्मोनिक मोशन दिलेले आहेत. काय आहे बघा प्रॉब्लेम. पुढचा प्रॉब्लेम जो आहे तो पॅरलल सिंपल हार्मोनिक मोशंस रिप्रेझेंटेड बाय x1 इक्वल टू 5 sin 4 pi t plus pi by 3 centimeter and x2 equal to 3 sin 4 pi t plus pi by 4 centimeter आर सुपरइम्पोज्ड एकमेकांमध्ये मिक्स झालेले आहेत आणि पार्टिकल डिटरमाइन द एम्प्लिट्यूड अँड इपॉक म्हणजे इनिशियल फेज ऑफ द रिझल्टंट सिंपल हार्मोनिक मोशन. दिलेल्या क्वांटिटी काय आहे बघा 20 नंबर मध्ये तुम्हाला 2 इक्वेशन दिलेले आहेत सिंपल हार्मोनिक मोशनची आणि तुम्हाला या एकमेकांमध्ये मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट मोशन जे आहे त्याची अँप्लिट्यूड आणि त्याचा इनिशियल फेज विचारलेला आहे. त्याची अँप्लिट्यूड आणि त्याचा इनिशियल फेज विचारलेला आहे. आपल्याला दिलेलं इक्वेशन x1 इक्वल टू काय आहे बघा 5 sin 4 pi t प्लस पाय बाय 3 दुसरं इक्वेशन आहे 3 sin 4 pi t प्लस पाय बाय 4 असं हे दुसरं इक्वेशन आहे. 3 sin 4 pi t प्लस पाय बाय 4 हे इक्वेशन 1 हे इक्वेशन 2 आपल्या स्टँडर्ड इक्वेशन बरोबर तुलना करायची आहे. x1 इक्वल टू a1 sin ओमेगा टी प्लस 5 3 नंबरचं इक्वेशन म्हणूया आपण. x2 इक्वल टू a2 एम्प्लिट्यूड आपण कॅपिटल ए घेतलेला आहे a2 sin ओमेगा टी प्लस 5 असं आहे 4 नंबरचं इक्वेशन. आणि या 2 इक्वेशनची आपण तुलना केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येते बघा a1 इक्वल टू 5 a2 इक्वल टू 3 ∅1 इक्वल टू पाय बाय 3 ∅2 इक्वल टू पाय बाय 4 असं मिळणार आहे. याच्या रिझल्टंट मोशनचं जे अँप्लिट्यूड आहे त्याचं इक्वेशन आहे a इक्वल टू रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2 a1 a2 cos ∅1 मायनस 5. आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येते. a1 आहे तो किती आहे बघा 5 म्हणजे 25 3 चा वर्ग 5 चा वर्ग केला की 25 3 चा वर्ग 9 येणार आहे. 2 into 5 into 3 cos काय येणार आहे बघा ∅1 पाय बाय 3 मायनस पाय बाय 4 पाय बाय 3 मायनस पाय बाय 4 असं मिळणार आहे. आणि याची व्हॅल्यू आपल्याला पाय बाय किती मिळणार बघा 12 असं मिळणार आहे. या दोघांची बेरीज करता येणार आहे 34 असं लिहिता येईल. या तिघांचा गुणाकार करता येईल 30 असं लिहिता येणार आहे. 34 प्लस 30 आणि पाय बाय 3 मायनस पाय बाय 4 आपल्याला मिळणार आहे कॉस पाय बाय 12 कॉस पाय बाय 12. जर आपण पायची व्हॅल्यू 180 सबस्टिट्यूट केली त्याला 12 ला डिव्हाइड केला काय येणार बघा 180 डिवाइडेड बाय 12
15 डिग्री मिळणार आहे. आणि पुढच्या पार्टमध्ये आपल्याला त्याची व्हॅल्यू जी आहे ती सबस्टिट्यूट करायची आहे. 34 प्लस 30 इंटू कॉस 50. नॅचरल कोसाइनच्या टेबलमध्ये जायचं आहे. नॅचरल कोसाइनच्या टेबलमध्ये जायचं आहे आणि या कॉस 15 ची व्हॅल्यू बघा किती आहे 0.9659. 0.9659 इक्वल टू आपल्याला 34 प्लस या 30 न जर आपण या 0.9659 ला मल्टिप्लाय केला तर ते मल्टिप्लिकेशन काय आलेलं बघा 28 गुणाकार केला आपण डायरेक्ट मल्टिप्लाय करू शकतो. या दोघांचा गुणाकार केला आपण तर या दोघांची बेरीज येणार दोघांचा गुणाकार येणार आहे 28.98. दोन्ही ऍड करणार आपण. ऍड केल्यानंतर काय होते बघा 1 काय मिळालं आपल्याला बघा बेरीज करणार आहे आपण. बेरीज केली की 62.98 मिळणार आहे. 62.98 बेरीज केल्यानंतर 62.98 स्क्वेअर रूटच्या टेबलमध्ये गेला. स्क्वेअर रूटच्या टेबलमध्ये गेला की त्याची व्हॅल्यू मिळणार आपल्याला 7.936 सेंटीमीटर मध्ये असं आन्सर मिळणार आहे. ही या दोन सिंपल हार्मोनिक मोशन एकमेकांमध्ये मिक्स झाल्यानंतर त्यांच्या रिझल्टंट अँप्लिट्यूडची किंमत आहे. आपल्याला त्याचा इनिशियल फेज कॅल्क्युलेट करायचा आहे. या रिझल्टंट मोशनचा इनिशियल फेज आहे कॅल्क्युलेट करायचा आहे. कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल बघा. त्याचं इक्वेशन आपण डिराईव्ह केलेलं आहे. डेल्टा इक्वल टू टॅन इनव्हर्स A1 sin phi1 plus A2 sin phi2 divided by A1 cos phi1 plus A2 cos phi2 असं या डेल्टाचं इक्वेशन आपण डिराईव्ह केलेलं आहे. व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करणार आहोत. डेल्टा इक्वल टू टॅन इनव्हर्स A1 ची व्हॅल्यू फाय आहे sin pi/3 प्लस 3 sin pi/4 divided by 5 cos pi/3 plus 3 sin cos pi/4. तर याच्या व्हॅल्यूज लिहिता येतील आपल्याला. टॅन इनव्हर्स काय लिहिणार बघा. डेल्टा इक्वल टू टॅन इनव्हर्स 5 इंटू pi/3 sin pi/3 म्हणजे आहे किती 60. sin 60 ची व्हॅल्यू आपल्याला लिहिता येणार आहे √3/2 प्लस 3 sin pi/4 म्हणजे आहे तो 45 असा आहे. किती आहे 45 असा आहे. त्याची 1/√2 अशी व्हॅल्यू आहे. त्याची किंमत जी आहे ती 1/√2 अशी आहे किंवा 0.7071 अशी लिहिता येणार आहे. डिवायडेड बाय 5 cos pi/3 ची व्हॅल्यू 0.5 प्लस 3 इंटू 0.7071 असं लिहिता येणार आहे आपल्याला. बघा डेल्टा इक्वल टू काय लिहित आहे टॅन इनव्हर्स 2.5 इंटू √3 ची व्हॅल्यू 1.732 प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केला तर आपल्याला काय मिळणार आहे बघा 2.121 डिवायडेड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2.5 प्लस 2.121 डेल्टा इक्वल टू टॅन इनव्हर्स 2.5 आणि 1.732 याच्या अगोदर एकदा मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आपण. ते आलेलं आहे बघा 4.33 2.121 डिवायडेड बाय 2.5 प्लस 2.121 प्लस 2.5 या दोघांची बेरीज करायची आहे आपल्याला. न्यूमरेटरला न्यूमरेटरची डिनॉमिनेटरची बेरीज केल्यानंतर काय झालं बघा 6.451
6.451 बेरीज करायची आहे. डिनॉमिनेटरला बेरीज करायची आहे 4.621 आणि आता या दोघांच्या लॉगची वजाबाकी आणि अँटी लॉग बघायचं आपल्याला. या दोघांच्या लॉगची वजाबाकी आणि अँटी लॉग बघायचं आहे. दोघांचा लॉग लिहिता येईल बघा आपल्याला. लॉग टेबल मध्ये नॅचरल टेंजंट मध्ये जायचं आहे. नॅचरल टेंजंट मध्ये गेल्यानंतर लॉग टेबल मध्ये आपल्याला लॉगॅरिथम मध्ये जायचं आहे. दोघांच्या लॉगची वजाबाकी अँटी लॉग लिहिल्यानंतर नॅचरल टेंजंट मध्ये आपण जाणार आहे. या 6451 चा जो काय लॉग आहे 6451 चा लॉग जो आहे तो 8097 आपल्याला लिहिता आहे 0.8097 मायनस 46 चा 21 मध्ये लॉग आहे 6648 असा आहे. दोघांच्या लॉगची वजाबाकी करायची आहे. वजाबाकी मिळणार आहे आपल्याला 0.1449 वजाबाकी केली तर बघा 17 मधून 8 गेले 9, 9 मधून 5 गेले 4, 9 मधून 5 गेले 4, 10 मधून 6 गेले 4 आणि इथं येणार आहे 8 मधून 7 गेल्यानंतर 1 आणि याचा आपल्याला अँटी लॉग बघायचा आहे. म्हणजे डेल्टा इक्वल टू आपल्याला लिहिता येणार या ठिकाणी डेल्टा इक्वल टू टॅन इनव्हर्स. याचा अँटीलॉग बघितला. अँटीलॉगच्या टेबलमध्ये 14चा 4 आणि 9 मध्ये तर आपल्याला मिळणार आहे 1396. कॅरेक्टरिस्टिक 0 आहे म्हणजे 1 पॉइंट असं लिहिणार आहे. कॅरेक्टरिस्टिक 0 आहे म्हणजे 1.396 असं लिहिणार आहे. आणि आता जायचं आहे नॅचरल टेंजंटच्या टेबलमध्ये. नॅचरल टेंजंटच्या टेबलमध्ये गेल्यानंतर नॅचरल साईन, कोसाईन आणि टेंजंट 1.396 जर आपण बघितला तर आपल्याला या डेल्टाची व्हॅल्यू मिळणार आहे बघा 54 डिग्री 23 मिनिट्स. 54 डिग्री 23 मिनिट्स अशा या दोन सिंपल हार्मोनिक मोशन एकमेकांमध्ये मिक्स झाल्यानंतर आपणाला रिझल्टंट मोशन मिळालेली जी आहे त्याची आपल्याला या ठिकाणी एम्प्लिट्यूड आणि इनिशियल फेज आहे तो कॅल्क्युलेट करता आलेला आहे. एम्प्लिट्यूड आणि इनिशियल फेज आहे तो कॅल्क्युलेट करता आलेला आहे. पुढे आपल्याकडं 21 नंबरचं एक्झाम्पल आहे बघा. 21 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. ए 20 सेंटीमीटर वाइड thin circular disc, centimeter wide thin circular disc of mass 200 gram is suspended to a rigid support from a thin metallic string. By holding the rim of the disc, the string is twisted through 60 degree. And released म्हणजे ती अँग्युलर एसएचएम मध्ये येणार आहे. इट नाउ परफॉर्म्स अँग्युलर एसएचएम ऑफ पिरियड 1 सेकंड. कॅल्क्युलेट द मॅक्सिमम टॉर्क acting or generated in the string under undamped conditions. असा हा आणि तुम्हाला यातल्या पायक्यूब साठी 31 असं घ्या सांगितलेलं आहे बघा. 20 सेंटीमीटर वाईड म्हणजे तुम्हाला दिलेला आहे तो या ठिकाणी डायमीटर दिलेला आहे. 20 सेंटीमीटर म्हणजे रेडियस येणार आहे 10 सेंटीमीटर किंवा 0.1 मीटर. त्यानंतर त्याचं मास दिलेलं आहे. मास इक्वल टू 200 ग्रॅम किंवा 0.2 किलोग्रॅम असं लिहिता येणार आहे. 0.2 किलोग्रॅम असं लिहिता येणार आहे. त्याला रोटेट केलेलं आहे 60 डिग्री मधून म्हणजे π/3 रेडियन असं असणार आहे. 63 म्हणजे π/3 रेडियन आहे. त्याचा पिरियडिक टाइम आहे 1 सेकंड आणि त्याच्यावरती मॅक्झिमम टॉर्क जो ऍक्ट होणार आहे त्याची व्हॅल्यू विचारलेली आहे. टॉर्क जो ऍक्ट होणार आहे त्याची व्हॅल्यू विचारलेली आहे. जो काय रिस्टोरिंग टॉर्क आहे त्याचं इक्वेशन आहे टो इक्वल टू -c थीटा. त्यातलं आपल्याकडे थीटा आहे
सी आपल्याला कॅल्क्युलेट करायला पाहिजे. सी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे जे काय अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन मधला डिफरन्शियल इक्वेशन आहे, अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन मधला जे डिफरन्शियल इक्वेशन आहे, अल्फा इक्वल टू आय बाय सी बाय आर थीटा, अल्फा बाय थीटा इक्वल टू सी बाय आय, याला अँग्युलर एक्सलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणणार आहे. त्यावरून पिरियडिक टाइमचं इक्वेशन लिहिता येणार आहे, टी इक्वल टू 2 पाय रूट ऑफ अँग्युलर एक्सलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजेच रूट ऑफ आय बाय सी असं लिहिता येणार. उलट केले की आपल्याला 2 पाय रूट आय बाय सी असं लिहिता येणार आहे. त्याच्यावर आपल्याला टी स्क्वेअर इक्वल टू 4 पाय स्क्वेअर आय बाय सी. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, सी म्हणजे हा कॉन्स्टंट आहे. सी इक्वल टू लिहिता येईल आपल्याला 4 पाय स्क्वेअर आय बाय टी स्क्वेअर. त्यातला आय जो आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणून आहे, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे एम आर स्क्वेअर बाय 2, एम आर स्क्वेअर बाय 2 आणि खाली आहे तो पुन्हा टी स्क्वेअर असं आहे बघा. म्हणजे 4 पाय स्क्वेअर एम आर स्क्वेअर बाय 2 टी स्क्वेअर, तो या ठिकाणी कॅन्सल करता येईल. सी इक्वल टू लिहिता येईल आपल्याला 2 पाय स्क्वेअर एम आर स्क्वेअर बाय टी स्क्वेअर. आणि आता टॉर्क बद्दल लिहिता येईल सी थीटा. टॉर्क बद्दल लिहिता येणार आहे सी थीटा. सी ची व्हॅल्यू आहे 2 पाय स्क्वेअर एम आर स्क्वेअर बाय टी स्क्वेअर इंटू पाय बाय 3 असं लिहिता येणार आहे. तो इक्वल टू पाय 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 क्यूब येणार आहे, तो पाय क्यूब एम दिलेला आहे बघा तुम्हाला, मास दिलेला आहे 0.2, रेडियस आहे 0.1, त्याचा स्क्वेअर केला की 10⁻² डिवायडेड बाय टी ची व्हॅल्यू आहे 1, टी स्क्वेअर सुद्धा 1च येणार आहे इंटू 3 असं येणार आहे. तो इक्वल टू काय लिहित आहे बघा, हा पाय स्क्वेअर आणि पाय क्यूब ची व्हॅल्यू 31 अशी दिलेली आहे. तो इंटू 31 इंटू 0.4 इंटू 10⁻² डिवायडेड बाय 3 असं लिहिता येणार आहे. आणि पुढं आणि आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. तो इंटू 0.2 म्हणजे काय येणार आहे 0.4 असं येणार आहे. तो इंटू 0.2 म्हणजे 0.4 असं येणार आहे बघा. तो इक्वल टू 0.4 इंटू 0.31 असं लिहित आहे, 31 इंटू 10⁻² डिवायडेड बाय 3. तो इक्वल टू 0.4 इंटू डिवाइड करायला काय येणार बघा, याला आपण डिवाइड करणार आहे 1 येणार आहे 0.33 0.1033 असं आपल्याला मिळणार आहे. आणि जर आपण या दोघांचं याला जर डायरेक्ट आपण 0.4 न मल्टिप्लाय केला तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 0.041133. आणि हा टॉर्क आहे, टॉर्कचं युनिट आहे न्यूटन मीटर. टॉर्कचं युनिट आहे न्यूटन मीटर. असा हा टॉर्क रिस्टोरिंग टॉर्क आहे, तो आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार आहे. या टाइम पिरियडच्या इक्वेशन आपल्याला हा जो काय टॉर्क कॉन्स्टंट आहे किंवा टॉर्क कॉन्स्टंट जो आहे तो टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट तो आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करता आलेला आहे. आणि ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपण या टॉर्कची किंमत कॅल्क्युलेट केलेली आहे बघा. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 22 नंबरचं एक्झाम्पल आहे. काय सांगतं एक्झाम्पल बघा 22 नंबरचं. Find the number of oscillations. Find the number of oscillations performed per minute by magnet vibrating in a plane of uniform magnetic field 1.6 into 10⁻⁵ Weber per meter square. The magnet has moment of inertia 3 into 10⁻⁶ kilogram meter square and magnetic moment 3 ampere meter square.
3 एम्पियर मीटर स्क्वेअर. काय दिलेलं आहे बघा, तुम्हाला मॅग्नेटिक इंडक्शन दिलेलं आहे 1.6 into 10⁻⁵ वेबर पर मीटर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे 3 into 10⁻⁶ किलोग्राम मीटर स्क्वेअर. त्याचबरोबर मॅग्नेटिक मुवमेंट म्यू दिलेला आहे 3 एम्पियर मीटर स्क्वेअर आणि विचारलेलं आहे फ्रिक्वेन्सी मात्र ती पर मिनिट मध्ये विचारलेली आहे. आपण कॅल्क्युलेट केला तर ती पर सेकंड मध्ये येणार आहे. फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन L = 1/2π. L = 1/2π रूट ऑफ म्यू बी बाय आय असं लिहिता येणार आहे. L = 1/2 into 3.142 रूट ऑफ काय लिहिताय बघा, म्यू ची व्हॅल्यू 3, बी ची व्हॅल्यू 1.6 into 10⁻⁵, आय ची व्हॅल्यू आहे 3 into 10⁻⁶. L = 1/6.284 रूट ऑफ 3 कॅन्सल होईल. हे 10⁻⁶ वरती गेले की +6 होणार आहे म्हणजे 1.6 into -5 + 6 म्हणजे 10 येणार आहे म्हणजे 16 होणार आहे. आणि आपल्याला L = 16 चं स्क्वेअर रूट डायरेक्ट घेता येणार आहे. काय येणार आहे बघा, 4/6.284 असं लिहित आहे किंवा 2/3.142 असं लिहिता येणार आहे. तोचा लॉग आपल्याला माहिती आहे 3010 मायनस 3.142 चा लॉग आपल्याकडे स्टँडर्ड आहे 4972. दोघांची वजाबाकी करायची आहे. काय येणार बघा वजाबाकी, या ठिकाणी 10 मधून 2 गेले की 8, 11 मधून 8 गेले की 3, 10 मधून 10 गेले की 0 आणि 13 मधून जर 5 गेले तर आपल्याला मिळणार आहे 8. 13 मधून 5 गेल्यानंतर मिळणार आहे आपल्याला 8 आणि लेफ्ट साइडला येणार आहे 1 असं येणार आहे. अँटीलॉग बघायचा आहे आपल्याला. अँटीलॉग जर बघितलं आपण 80चा 3 आणि 8 मध्ये, 80चा 3 आणि 8 मध्ये जर अँटीलॉगच्या टेबल मध्ये आपण अँटीलॉग बघितला, अँटीलॉगच्या टेबल मध्ये आपण जर अँटीलॉग बघितला 80चा 3 आणि 8 मध्ये तो अँटीलॉग आहे 6365. बार 1 म्हणजे 0 येणार आहे आणि हे येणार आहे RPS रिव्हॉल्युशन पर सेकंड. हे उत्तर येणार आहे तर रिव्हॉल्युशन पर सेकंड असं येणार आहे. L = आपणाला जर त्यांनी विचारलेला आहे तर पर मिनिट मध्ये विचारलेला आहे म्हणजे 60 ने मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी 60 ने मल्टिप्लाय करणार आहे. 60 ने मल्टिप्लाय 6 एक डेसिमल शिफ्ट करून 6 ने जरी मल्टिप्लाय केलं तर याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर उत्तर मिळणार आहे 38.19 रिव्हॉल्युशन पर मिनिट किंवा ऑसोलेशन पर मिनिट. रिव्हॉल्युशन पर मिनिट किंवा ऑसोलेशन पर मिनिट असं हे उत्तर आपल्याला या प्रॉब्लेमच्या बाबतीमध्ये जे काय फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे ती अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहे. बघा नेक्स्ट आणि लास्ट याच्यामधलं जे एक्झाम्पल आहे ते काय सांगितलेलं आहे बघा. लास्ट एक्झाम्पल मध्ये a wooden block of mass m is kept. A wooden block of mass is kept on a piston that can perform vertical vibration of adjustable frequency and amplitude. एक ब्लॉक आहे पिस्टन वरती ठेवलेला आहे, तो उभ्या दिशेमध्ये सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे. त्याची फ्रिक्वेन्सी आणि एम्प्लिट्यूड ऍडजस्ट करता येतात. ड्युरिंग व्हायब्रेशन we don't want the block to leave the contact with the piston. या व्हायब्रेशन मध्ये पिस्टन आणि ब्लॉकचा कॉन्टॅक्ट तुटता कामा नये, एकमेकापासून सेपरेट होता कामा नये. हाऊ मच मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी इज पॉसिबल if the amplitude of vibration is restricted to 25 centimeter.
जर याची अँप्लिट्यूड आपण 25 सेंटीमीटरला रिस्ट्रिक्ट केली असेल तर याच्यामध्ये मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती असेल आणि त्याचबरोबर इन दिस केस हाऊ मच इज द एनर्जी पर युनिट मास ऑफ द ब्लॉक आणि तुम्हाला जी स्क्वेअर आणि पाय स्क्वेअरची अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू 10 घ्यायला सांगितलेली आहे. तुम्हाला अँप्लिट्यूड दिलेली आहे 25 सेंटीमीटर किंवा त्याला आपल्याला 0.25 असं लिहिता येईल मीटरमध्ये. त्याचबरोबर जी आणि पाय स्क्वेअर जो आहे तो अप्रॉक्सिमेटली 10 घ्यायला सांगितलेला आहे. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे. त्याचबरोबर एनर्जी आणि मास याचा रेशो विचारलेला आहे. कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल बघा. ब्लॉक त्याचं वेट असणार आहे mg. त्याचबरोबर या ठिकाणी सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे म्हणजे त्याचे एक्सलरेशन ए ओमेगा स्क्वेअर, त्याला मासनं मल्टिप्लाय केले की त्याचा फोर्स मिळणार आहे एम ए ओमेगा स्क्वेअर आणि याची नॉर्मल रिॲक्शन मिळणार आपल्याला mg मायनस एम ए ओमेगा स्क्वेअर इक्वल टू एन. mg कॉन्स्टंट असणार आहे. फ्रिक्वेन्सी बदलल्यानंतर वाढवत गेल्यानंतर एम ए ओमेगा स्क्वेअर वाढत जाणार. ज्या तो mg एवढा होणार आहे त्याला रिॲक्शन 0 होणार आहे. म्हणजे ते दोघं त्या जास्तीत जास्त ओमेगाला जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सीला एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणार. समजा फ्रिक्वेन्सी वाढवली एम ए ओमेगा स्क्वेअर जास्त होणार म्हणजे दोघांची वजाबाकी मायनस येणार. नॉर्मल रिॲक्शन निगेटिव्ह म्हणजे हे दोघं एकमेकापासून सेपरेट होणार आहे. हे दोघं एकमेकापासून काय होणार आहे सेपरेट होणार आहे. म्हणजे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीसाठी आपल्याला यांची व्हॅल्यू काय मिळणार आहे 0 मिळणार आहे. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीसाठी आपल्याला यांची व्हॅल्यू जी आहे ती काय मिळणार आहे 0 मिळणार आहे. ओमेगा बद्दल आपल्याला 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर मॅक्झिमम असं लिहिता येणार आहे. त्याला एन 0 होणार आहे. एम कॅन्सल करता येणार आहे. जी इक्वल टू 4 पाय स्क्वेअर ए एन स्क्वेअर मॅक्झिमम असं लिहिता आहे. जी आणि पाय स्क्वेअर सारखाच आहे 10 अशी म्हटलेली आहे व्हॅल्यू. 4 ए ची व्हॅल्यू आहे 0.25 एन स्क्वेअर मॅक्झिमम या दोघांचा गुणाकार 1 येणार आहे. एन स्क्वेअर मॅक्झिमम इक्वल टू 1 म्हणजे एन मॅक्झिमम इक्वल टू आपल्याला 1 हर्ट्ज किंवा रिव्हॉल्युशन पर सेकंद असं आपल्याला लिहिता येणार आहे. ही मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू. दुसरं काय विचारलेलं आहे एनर्जी आणि मास यांचा रेशो काय असेल. एनर्जीचं इक्वेशन आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. ई बाय एम लिहायचं असेल तर हाफ ओमेगा बद्दल लिहिता येणार आपल्याला 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर मॅक्झिमम ए स्क्वेअर. ई बाय एम इक्वल टू लिहिता आपल्याला 2 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर मॅक्झिमम ए स्क्वेअर. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे आपण 2 पाय स्क्वेअरची व्हॅल्यू 10 याची व्हॅल्यू जी आहे ती यांची व्हॅल्यू 1 आहे. स्क्वेअर सुद्धा 1च येणार आहे. ए अँप्लिट्यूड 0.25 आहे त्याचा स्क्वेअर येणार 0.0625 आणि आता बघा ई बाय एम इक्वल टू 2 into 0.625 म्हणजेच आपल्याला या दोघांचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते लिहिता येणार आहे 1.25 एनर्जी आहे जूल अपॉन किलोग्रॅम. एनर्जी जूल मध्ये आहे. मास जे आहे ते किलोग्रॅम मध्ये आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ही एनर्जी आहे ती 1.25 जूल पर किलोग्रॅम असं या ठिकाणी लिहिता येणार आहे.